देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. या ओवीतला गाभार्थ खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या वैद्य आरती रवींद्र देव म्हणजेच पूर्वाश्रमीच्या आरती अरविंद सांडू. 22 नोव्हेंबर 1969 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण अभिनव विद्यालय पुणे येथे झालं. लहानपणापासूनच मनमोकळा स्वभाव, सदैव हसतमुख चेहरा आणि मधुर गळा लाभलेल्या आरती देव यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. तेव्हापासूनच आयुर्वेदाकडे केवळ शिक्षण म्हणून न बघता दैनंदिन जीवनशैलीमध्ये त्या आयुर्वेद पूर्णतः जगत गेल्या. सतत नवनवीन काहीतरी शिकण्याची उमेद आणि उत्साह याचं त्या तंतोतंत उदाहरण होत्या. एखादी स्त्री जेव्हा कर्तृत्ववान होते, नावलौकिक प्राप्त करते, तेव्हा तिच्या मागे खूप खंबीर आश्वासक आधार असतो, तो म्हणजे जन्मदात्यांचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण त्या पायात ताकद निर्माण करून त्याच्या भावविश्वाला, स्वप्नांना आकार देण्याचं काम प्रथम गुरु म्हणजे आई वडील करतात. आरती देव यांच्या बाबतीतही हेच होतं. लहानपणापासून त्यांच्या गायनासारख्या उपजत गुणांना वाव देत त्यांची शैक्षणिक प्रगतीची वाटचालही यशस्वी करण्याचं काम आई वडिलांनी अगदी मनापासून केलं. आरती देव आणि त्यांच्या आई श्रीमती उषा सांडू यांचं नातं आई मुलीच्या पलीकडे जाऊन होतं. जणू दोघींनाही शब्दांविना कळते सारे. आयुर्वेदाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आयुर्वेद आणि साहित्य याच्याशी सांगड घालत त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून M.A. संस्कृत पूर्ण केलं. आयुर्वेदाचा प्रवास सुरू असताना वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाला आणखी सुंदर वळण आलं ते श्री रवींद्र देव यांच्या रूपानं. 5 ऑक्टोबर 1995 रोजी श्री रवींद्र देव व सौ आरती देव यांची लग्नगाठ बांधली गेली. खरं तर आयुर्वेदाशी थेट संबंध नसतानाही रवींद्र देव यांनी कायमच प्रोत्साहन देत वैद्य आरती देव यांच्या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साथ दिली. पुढे आरती देव यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जनरल OPDचा कार्यभाग सांभाळला. त्यानंतर पुढे 3 वर्ष तिथेच कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला. हा प्रोजेक्ट करत असताना संध्याकाळी स्वतंत्र OPD बघायला सुरुवात केली. पहिली OPD बाजीराव रोड पुणे इथे, तर दुसरी OPD 2008 नंतर नवी पेठ इथे सुरू केली. मधल्या काळात अभ्यंग, मर्दन यामध्ये विशेष आवड निर्माण झाल्यामुळं 4 ते 5 वर्ष त्यांनी मसाज थेरपी शिकवण्याचंही काम केलं. 2006 पासून डॉक्टर शारंगपाणी सरांसोबत एक्झरसाइज थेरपीचं काम सुरू केलं आणि त्यामध्ये त्या एवढ्या पारंगत झाल्या की डॉक्टर शारंगपाणी सरांच्या त्या उजवा हातच होत्या. गेल्या 10 वर्षापासून त्यांचा जास्तीत जास्त भर एक्झरसाइज थेरपीवरच होता. मुळातच लाभलेला गोड गळा आणि गाण्याची आवड यामुळं पुढे माटे विद्यालय, नंतर जोशी मॅडम आणि अलीकडे 4 वर्षात बापट मॅडम यांच्याकडं शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. क्लासच्या माध्यमातून विविध छोट्या ठिकाणी आपल्या मधुर स्वरांनी त्यांनी सर्वांना कायमच मंत्रमुग्ध केलं. पुण्यात कोणताही कार्यक्रम असो, धन्वंतरी स्तवन म्हणजे वैद्य आरती देव असं सूत्रच होतं. त्यांच्या स्वरमाधुर्यामुळं धन्वंतरी स्तवनातली सात्विकता वृद्धिंगत होत असे. शांत स्वभाव, सुंदर, सालस आणि लाघवी व्यक्तिमत्व, सगळ्यांना पटकन आपलंसं करणं आणि कधीच कोणाला न दुखावणं ही त्यांची खासियत. कोजागरी पौर्णिमेला प्रवाळ पिष्टी बनवणं असो किंवा कोणतंही प्रेझेंटेशन असो, कायम पुढाकार घेऊन उत्साहानं आणि आत्मीयतेनं काम पूर्णत्वाकडे नेणं हे त्यांचं धोरण असायचं. देवानं कला कुसरीनं बनवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वैद्य आरती देव.
गाण्यासोबतच चित्रकला, लेखन, आध्यात्मिक ज्ञान यातही त्यांची विशेष प्रगती होती. अगदी दिवाळीतला आकाशकंदील असो किंवा गौरी गणपतीतील सजावट असो, सगळंच मन लावून नैपुण्यानं करण्याची त्यांची वृत्ती आदर्श होती. बोलण्यातलं नादमाधुर्य, संवाद कौशल्य, प्रेमळ स्वभाव, कसलाच अहंकार न बाळगता निष्ठेनं वागणं, अशा एक ना अनेक गुणांमुळे त्या कायमच हव्याशा वाटायच्या. श्रीमंतीतून साधेपण याचं त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. कोणत्याही गोष्टीचा कधीही त्यांनी बडेजाव केला नाही. लहानपणी कमीत कमी आणि जवळच्याच व्यक्तींसोबत मिसळून राहणाऱ्या आरती देव यांनी पुढे मात्र अनेक माणसं जोडली. घरातही सतत पाहुण्यांचा राबता असायचा. आपल्या संवाद साधण्याच्या कलेतून त्यांनी नंतर खूप माणसांना जीव लावला. त्यांच्या स्वभावातल्या आमूलाग्र बदलाला काही अंशी कारणीभूत असणारी महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे त्यांच्या सासूबाई श्रीमती श्यामला देव. एक जन्मदाती आई आणि दुसरी पालनकर्ती आई. आईनं लावलेलं सुंदर रोपटं पुढं सजवून मोठं करून नावारूपाला येण्यासाठी एक आश्वासक आधार दिला. सुनेला मुलगी मानणं यापेक्षा तिला घरात मुलीचा दर्जा देऊन तिच्या करिअरला पूरक वातावरण देणं हे एक आईच करू शकते, असं आदर्श सासू सुनेचं नातं त्यांनी आपल्यासमोर ठेवलं. एका आईनं पंखात बळ दिलं तर दुसऱ्या आईनं पंख पसरून भरारी घ्यायला प्रोत्साहन दिलं. यासाठी स्वतः जमिनीवर भक्कम पाय रोवून दोघीही सदैव उभ्या राहिल्या. एका वाक्यात गौरवानं म्हणावंसं वाटतं, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ अंडरस्टँडिंग फॅमिली. नातेवाईकांप्रमाणेच प्रत्येक पेशंटशी सुद्धा वैद्य आरती देव यांचं वैयक्तिक नातं असायचं. अनेक वेळा पेशंटचे डोमेस्टिक इश्यूही त्या नैतिकतेनं सोडवायच्या. त्यांचा कंगोरा म्हणजे त्या पेशंटला प्रचंड कॉन्फिडन्स देऊन स्टेबल करायच्या. मात्र पेशंटच्या वेदना पाहून नंतर त्या स्वतः रडायच्या, एवढा हळवा त्यांचा स्वभाव होता. त्यांना कधीही रुग्णांसोबत ट्रायल अँड एरर पटली नाही. कायम सेकंड ओपिनियन घेऊन उपचार करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. असूया, द्वेष, मात्सर्य, राग असे शब्द त्यांच्या शब्दकोशात मुळी नव्हतेच. वैद्य वैभव मेहता सर आणि वैद्य आरती देव यांची ओळख 2000 साली कॅन्सर रिसर्च प्रोजेक्टचं काम करत असताना झाली. वैद्य गाडगीळ सरांसोबत वैद्य आरती देव आणि वैद्य धनंजय कुलकर्णी सर को इन्व्हेस्टिगेटर होते. याच वेळी वैद्य वैभव मेहता, वैद्य आरती देव आणि प्रज्ञा देशपांडे यांचं त्रिकूट मैत्रीचं एक उत्तम उदाहरण होतं. वैद्य वैभव मेहता सरांचा आयुर्वेदासोबतच मॉडर्न मेडिसिन्सचा अभ्यास आरती देव यांना विशेष भावला. वैद्य मेहता सरांसोबत चर्चा करत त्यांनी मॉडर्नचा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यास करताना दोघांनी पाळलेलं एक महत्त्वाचं आध्यात्मिक वचन म्हणजे थर्ड पर्सन टॉक न करणं. म्हणजेच जी व्यक्ती उपस्थित नाही त्या व्यक्तीबद्दल चर्चा करायची नाही. आरती देव यांना कोणाही बद्दल वाईट बोललेलं कधीही आवडायचं नाही. त्यामुळे स्वतःही वाईट बोलायचं नाही आणि जमल्यास समोर चालू असलेली अनुपस्थित व्यक्तीबाबतची चर्चा थांबवायची, हे तत्त्व दोघांनी निष्ठेनं पाळलं. दोघांची मैत्री म्हणजे आदर्श दृढबंधत्वाचं उदाहरण होतं आणि कायम असेल. विविध विशेष गुणांमुळं त्या सर्वांनाच प्रिय होत्या. पण म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. जून 2013 मध्ये त्यांना पेरिटोनियम कॅन्सरचं निदान झालं. गेली 7 वर्ष त्या या आजाराशी झुंज देत होत्या. पुन्हा पुन्हा आजार डोकं वर काढत राहिला आणि त्यांनी प्रत्येक वेळी ताकदीनं कॅन्सरशी लढा दिला. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात कधीही त्यांनी अंथरूण धरलं नाही. उपचार लागू पडत नसतानाही त्यांची स्थितप्रज्ञता, परिस्थितीला दोष न देता, त्रागा न करता
शेवटपर्यंत आश्वासक आवाज, दिलासा देणारे शब्द, जगण्याकडे सकारात्मकतेनं बघणं त्यांनी कधीही सोडलं नाही. किमोथेरपी आणि आयुर्वेदिक चिकित्सा चालू असताना कधीही त्यांनी मीच का, मलाच असे भोग का, अशी तक्रार केली नाही. आपल्या आजारपणामुळे कुणी व्यथित झालेलं त्यांना अजिबात आवडायचं नाही. असह्य शारीरिक वेदना होत असतानाही कशी आहेस विचारल्यावर मी छान हे उत्तर कायम ठरलेलं. शो मस्ट गो ऑन प्रमाणे त्यांनी कधीही आपल्या कामात खंड पडू दिला नाही. खरं तर स्वतः वेदनेमध्ये असताना इतरांच्या वेदना दूर करणं यासाठी परमेश्वराचाच अंश असावा लागतो. ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून त्या आपल्या रुग्णांना बरं करत राहिल्या. शास्त्राला धरून बोलणं, व्याधीमागची कारणमीमांसा समजावून सांगणं, दैनंदिन आहार विहारातील बदल सांगून सोप्या पद्धतीनं उपचार करणं, या त्यांच्या कौशल्यामुळं रुग्णांना कायमच आधार वाटत राहिला. त्यांच्या 25 वर्षाच्या संसारात अविरत मोलाची साथ देणारे आणि शेवटपर्यंत सर्वस्व पणाला लावून खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले त्यांचे पती श्री रवींद्र देव यांना मानाचा सलाम. कॅन्सरचं निदान झाल्यापासून तर त्यांनी स्वतःचं आयुष्यच पणाला लावलं होतं. शक्य तेवढ्या पद्धतीनं आजाराशी मात करण्यात त्यांचा असलेला मोलाचा वाटा शब्दात वर्णन करण्यापलीकडचा आहे. कारण नावातच ज्यांच्या देव, त्यांच्या देवत्वाला साजेसीच त्यांची साथ होती. आजाराशी लढा देत असताना आरती देव यांनी प्राणायाम, आध्यात्मिक वचनं ऐकणं यावर विशेष भर दिला. बेंगलोरच्या स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटीमधून प्राणायाम योगाचा कोर्स झाल्यामुळं नंतर त्यांनी प्राणायाम अखंड सुरू ठेवला. प्रजापिता ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांची व्याख्यानं ऐकणं, बेदी अंकल यांच्याकडे जाऊन आध्यात्मिक वचनं ऐकणं त्यांनी सुरू ठेवलं. पराकोटीची श्रद्धा आणि परिस्थिती स्वीकारण्याची उच्चतम कला या पैलूंच्या आधारे आपलं जीवन त्यांनी सार्थकी लावलं. पण कदाचित विधिलिखित काहीतरी वेगळंच होतं. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे. 31 डिसेंबर 2020 रोजी पहाटे त्यांना देवाज्ञा झाली. आजाराशी झुंज देत अखेर त्यांनी देह ठेवला. एवढ्या प्युअर सोलचा सहवास लाभणारे आपण खरंच भाग्यवान. आपला माणूस जाणं, ते अनुभवणं आणि नंतर स्वीकारणं यापेक्षा कठीण दुसरी गोष्ट कोणती. खरं तर पती रवींद्र देव व त्यांचा मुलगा चिरंजीव रोहन यांच्या आयुष्यातली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट एवढीच की आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा हे त्यांचं स्वप्न त्यांच्या डोळ्यादेखत पूर्ण झालं. त्यांचा मुलगा चिरंजीव रोहन यांनी जर्मनीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं व ते सध्या जर्मनीमध्येच कार्यरत आहेत. ज्या वयात खरं तर आईचा आधार मुलांना गरजेचा असतो, नेमका त्याच वयात आईचा आधार त्यांना बनावं लागलं. केवळ रोहन यांच्या सकारात्मक ऊर्जेमुळं आरती देव जगण्याचं बळ एकवटत होत्या. शेवटपर्यंत चेहऱ्यावरच्या हास्याचं कारण चिरंजीव रोहनच होते. त्यांच्या दुर्धर आजारावरचं चिरंजीव रोहन हे एक संजीवन बुटीसारखं औषध होतं. आरती देव यांनी अवघ्या 51 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात अखंड नाती जोडत प्रेमाचा दुवा त्यांनी निर्माण केला. कदाचित त्यांचा पृथ्वी तलावरचा कार्यभाग पूर्ण झाला असावा. त्यांच्या हातून सेवाही झाली आणि आयुर्वेदातली कामगिरीही उत्तमरित्या परमेश्वरानं पूर्ण करून घेतली. म्हणूनच कदाचित पुढच्या अजून सुंदर प्रवासासाठी त्या मार्गस्थ झाल्या. आज त्या जिथे कुठे असतील नक्कीच समाधानानं तृप्त असतील अशी आशा आपण करू. एक हस्त खेळतं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवून 1 वर्ष होईल.
अजूनही त्यांचं जाणं मनानं स्वीकारलेलं नाही. कारण त्यांचं असणं सर्व काही होतं. त्यांचं असणं सर्व काही होतं. आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं. त्यांचं असणं सर्व काही होतं. आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं. आज सगळं काही असल्याची जाणीव आहे, पण त्यांचं नसणं हीच मोठी उणीव आहे. आज सगळं काही असल्याची जाणीव आहे, पण त्यांचं नसणं हीच मोठी उणीव आहे. पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्यांचे संस्कार, विचार, शिकवण, सेवा, आठवणी अशा अनेक रूपात त्या सदैव आपल्या सोबतच आहेत. वैद्य आरती देव यांना वाहिलेल्या काही प्रातिनिधिक शब्दरूपी आदरांजली. आरतीविषयी बोलायचं म्हणजे सगळ्यात पहिला सगळ्यात मोठा गुण म्हणजे सिन्सिरिटी. अतिशय सिन्सिअरली काम करायची. आणि ती जेव्हा जॉईन झाली तेव्हा तिला सगळं शिकण्यापासून तयार होती. तरी त्या वयाचं तसं मला 35 असताना जॉईन झाली असेल तिने. तेव्हा तिथपासून तिने शिकायला सुरुवात केली आणि मनापासून शिकली. आणि नंतर ती इतकी प्रोफेशनल झाली की मला कधी बाहेरगावी जायला लागलं तिच्यावर ट्रेनिंग सोडून जास्तकडे मी जाऊ शकायचो. आणि मनमिळा होती. सगळ्याच्या मिळून वागणारी, एन्जॉय करणारी अशी आरती होती. आम्ही दोघी आणि माझा भाऊ नरेंद्र आणि आशिष, आम्ही चौघंही सतत एकत्र राहिलेलो, वाढलेलो. माझी आई आणि माझी आत्या उषात्या, आम्ही सतत त्यांच्याबरोबर, नाहीतर माझी आई किंवा आत्या यांच्याबरोबर आम्ही सतत असायचो. आरतीचं असं होतं की माझी आई किंवा तिची आई यांच्या व्यतिरिक्त ती फारशी कोणाबरोबर राहायची नाही. तिला फारसं कोणाबरोबर राहायला आवडायचं नाही. ह्याच्याच उलट पुढे मात्र असं झालं की तिने इतका लोकांचा गोतावळा जमा केला की लहानपणाची आरती आणि आताची आरती याच्यामध्ये इतका फरक कोणाला खरंच वाटायचं नाही. लहानपणी असं व्हायचं की आमचं लक्ष्मी रोडला खूप मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये इतके पाहुणे यायचे की आरतीला सारखं वाटायचं की फक्त तुमच्याचकडे का पाहुणे येतात, आमच्याकडे मात्र कोणी येत नाही. त्याच्याच उलट तिने इतका लोकांचा गोतावळा पुढे जमा केला की तिच्याकडे सतत पाहुण्यांचा राबता असायचा. आणि पुढे आम्ही म्हणायला लागलो की अगं तुझ्याकडे किती पाहुणे येतात, आमच्याकडे आता कोणीच येत नाही, असं व्हायला लागलं होतं. म्हणजे लहानपणीची आरती आणि आताची आरती याच्यामध्ये इतकी तफावत झाली होती. तिने इतकं स्वतःला बदलून घेतलं होतं आणि इतक्या लोकांशी तिने संवाद साधत 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 इतकी माणसं जोडली की आम्हाला तिचा अतिशय अभिमान वाटायचा. तशी मात्र आरती पहिल्यापासून समजूतदारच होती. म्हणजे मी खरं तर तिच्यापेक्षा मोठी होते, पण तरीही मी खूप तापट होते. एकदा आम्ही सगळेजण सिंहगडवरती गेलेलो असताना माझा आत्तेभाऊ आणि मी काही ना काहीतरी कारणाने आमच्या दोघांमध्ये खूप भांडण झालं आणि मी खूप चिडले होते. आणि आरतीने मात्र समजूतदारपणाने माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा मला समजावून माझा राग इतका शांत केला. आमच्या दोघींच्या ह्याच्यामध्ये असंच होतं की मला पहिल्यापासून तिने समजूतदारपणानेच समजावून घेतलं आणि अगदी शेवटपर्यंत, म्हणजे पुढे माझे मिस्टर गेल्यानंतरसुद्धा आरतीने मला सतत आधारच दिला. म्हणजे आता असं झालं आहे की आता मला तिची कमी इतकी जाणवते की काहीही झालं की पहिल्यांदा जरा खुट्ट झालं की आरतीला सांगायचं ही सवय जी आहे ती अजूनही असं होतं की अरे आता तर कोणाला सांगायचं असं होतं. मात्र काय सांगायचं. महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अभ्यंग मर्दनचा कोर्स करत असताना ते मॅडम आम्हाला योग, व्यायाम आणि मर्दन असा विषय शिकवायचा. म्हणजेच मसाजच्या वेगवेगळ्या कला. एक मॅडम मधला प्रकर्षाने जाणवलेला गुण म्हणजे त्या एक उत्तम चिकित्सक होत्या, उत्तम अभ्यासक होत्या. बेसिकली त्या प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूनी विचार करायचा. म्हणजे जर तुम्ही टेन्शननी अंक झालं आहे किंवा मला हे झालं आहे, माणसाची मानसिकता ह्या सुद्धा विषयाचा त्या विचार करायचा. तेव्हापासून मॅडमच्या खरंच म्हणजे आपण असं म्हणतो, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो की मैत्रीसाठी वय, तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, तुमचं प्रोफेशनल
हे काहीच लागू होत नाही. आणि तशीच माझी आणि देव मॅडमची मैत्री झाली. 2002 मध्ये जेव्हा आमचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठातला प्रोजेक्ट संपला, तेव्हा आता पुढे काय, एक आपण काय करू शकतो, तेव्हा आमच्यामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह होत्या त्या देव मॅडम. त्यांनीच आम्हाला असं मेंटली आम्ही जेव्हा डिस्कस करायचो तेव्हा त्या असं म्हणायच्या की आपण इथून बाहेर पडून नक्कीच काहीतरी वेगळं आणि चांगलं करू शकतो, आणि म्हणूनच आपल्या प्रोजेक्टला आपल्याला पुढे एक्सटेन्शन मिळालेलं नाहीये. त्यामुळे आपण आता प्रत्येकजण बाहेर पडूया आणि ह्यातून एक वेगळं काहीतरी स्वतःचं करून दाखवूया. असं करत असताना म्हणजे त्यावेळेला मी, धनंजय कुलकर्णी सर आणि देव मॅडम अशी आमच्या तिघांची कॅन्सरची टीम होती. अर्थातच गाडगीळ सर आमचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर असल्यामुळे ही जे HOD आमच्या डिपार्टमेंटचे आणि आमच्या प्रोजेक्टचे, आम्ही तिघही त्यातनं बाहेर पडलो. त्याच्यानंतर मी NCL ला जॉईन झाले. पण देव मॅडमची मैत्री ही अखंड राहत गेली. याच्यामध्ये देव मॅडमकडनं आपल्या आयुष्यात जसं एखादा माणूस आपली जागा, एक विशिष्ट जागा तयार करून जातो, तशी माझ्या आयुष्यातली देव मॅडमची जागा तयार झाली. कौटुंबिक समस्या असू देत, काही दुःख असू देत, काही सुख असू देत, किंवा चांगल्या गोष्टी असू देत, हे काही असलं तरी पहिल्यांदा मॅडमशी शेअर करायचं ही मात्र चांगलीच सवय लागली होती. आणि खरं सांगायचं तर देव मॅडमना हे सांगितल्याशिवाय चैनही पडायचं नाही. पण मी जेव्हा या सगळ्या गोष्टी मॅडमना सांगत असेल किंवा करत असेल, तेव्हा एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात आली की मॅडम ह्या खूप चांगल्या लिसनर होत्या. त्या तुम्ही काय सांगता आहात याचं आधी चांगलं ऐकून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरचं त्यांचं मत किंवा त्याच्याविषयी असणारं सोल्युशन या गोष्टी मिळायच्या. म्हणजे आता आपण देव मॅडमचा अभ्यासक, चिकित्सक आणि त्यांचा दृष्टिकोन हे बघितलं. हे करत असताना देव मॅडमकडनं आम्हाला खूप मोठी पॉझिटिव्हिटी मिळायची. नाही, हे तू करू शकतेस, हे आपण करू शकतो, हे तुम्ही करून बघा, अशा गोष्टी मॅडमकडनं शिकत गेलो. माझी आणि मॅडमची मैत्री हे एक वेगळंच रसायन होतं. आम्ही खरंच कुठेच प्रोफेशनमध्ये एकत्र नव्हतो किंवा आमची वयासारखी नव्हती, आम्ही एकत्र शिकलो नव्हतो. काय ते आम्ही 3 वर्ष एकत्र काम केलं, एवढंच आमच्यामधला दुवा होता. पण हे कधीच मॅडमकडनं जाणवू दिलं नाही की अगं तू मेडिकल शिकलेली नाही आहेस, तू मायक्रोबायोलॉजी आहेस नक्कीच, पण तू वैद्य नाही आहेस किंवा तू डॉक्टर नाही आहेस किंवा तुझ्या अमक्या गोष्टींमध्ये आहे, असं कधीही मॅडमकडनं जाणवलं नाही. प्रत्येक वेळेला देव मॅडमचं वाक्य होतं की हे आपण करू शकतो, हे तू करू शकतेस, हे तू बघ. प्रत्येक गोष्टीवर पॉझिटिव्हली कसं बघायचं आणि त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातनं पुढे जाऊन, म्हणजे जरी मॅडमचं फील्ड नसलं तरी मॅडम त्या फील्ड विषयी जाणून घ्यायच्या. माझ्यासारखी अनेक माणसं त्यांच्या आयुष्यात आलेली असतील की जी वेगवेगळ्या फील्डमधनं आलेली आहेत, वेगवेगळ्या व्यवसायामधनं, वेगवेगळ्या शिक्षणामधनं, वेगवेगळ्या मतांमधनं, पण त्यांना कधीही मॅडमने क्रिटिसाइज केलं नाही. आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी हे मात्र मॅडमने आम्हाला चांगलंच शिकवलं. जेव्हा मॅडमना कॅन्सर डिटेक्ट झाला 7 वर्षापूर्वी, तेव्हा सुद्धा मी जेव्हा मॅडमना भेटायले, प्रज्ञा ठीक आहे, ह्यातनंही आपण बरे होऊ. मग त्यावेळेला आम्ही बोलत असताना असं ठरलं होतं की सगळ्या पॅथींची आपण ट्रीटमेंट घेऊ. म्हणजे त्या स्वतः वैद्यकीय आयुर्वेदिक डॉक्टर असूनही आता मी कॅन्सरवर फक्त आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेणार आणि बाकी काही करायचं नाही, अशा विचारांच्या मात्र नव्हत्या. प्रत्येक पॅथीचा त्यांच्या दृष्टीने तेवढाच रिस्पेक्ट होता. असं असतानाही आपण हा देव मॅडमचा प्रवास तर सगळ्यांनीच बघितला आहे. माझ्या आयुष्यामधलं देव मॅडमचं स्थान हे कुणीच घेऊ शकत नाही. त्यांनी एक त्यांची अनन्यसाधारण स्थान माझ्या आयुष्यामध्ये निर्माण केले. आजही देव मॅडम जेव्हा आपल्यामध्ये नाही आहेत तरी माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट खरं तर देव मॅडमशी शेअर करावी, अशीच आजची ही परिस्थिती आहे. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. खरंच देव मॅडमच्या बाबतीत मात्र तसंच घडून गेलं की त्या जशा आपल्या सगळ्यांना आवडत होत्या तशाच त्या देवालाही आवडत असल्यामुळे देवाने त्यांना मात्र आपल्याकडनं लवकर हिरावून घेतलं. पण खरंच त्या आज शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी देव मॅडम ह्या मनाने, त्यांच्या आत्म्याच्या रूपाने आपल्या सगळ्यांबरोबर कायमच आहे असं मला वाटतं. ह्या निमित्ताने आयोजकांचे आभार, आणि खरं तर मी इथे गाडगीळ सरांचे आभार मानेन की गाडगीळ सरांमुळे मला देव मॅडम सारखी एक चांगली व्यक्ती भेटली आयुष्यात आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. एक चांगली व्यक्ती, मैत्रीण आणि बरंच काही हेच देव मॅडमच्या बाबतीत घडून गेलं. त्यामुळे देव मॅडमची माझ्या आयुष्यातली जागा कधीच रिकामी होऊ शकत नाही. त्या सदैव माझ्याबरोबर आहेत असंच मला वाटत. डॉक्टर आरती देव म्हणजे सर्वांच्या देव मॅडम.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मी अभ्यंगमर्दन तंत्रज्ञ असा एक कोर्स करत होतो. तेव्हा मॅडम आम्हाला शिकवायला होत्या. त्या उत्तम शिकवायच्या हे तर सगळे विद्यार्थी सांगतीलच, पण मला त्या एक माणूस म्हणून खूप भावल्या. पुढील आयुष्यात माझ्या किंवा अरुणाच्या किंवा माझ्या मुलींच्या आरोग्यविषयक काही तक्रारी असल्या तरी फर्स्ट गो टू पर्सन म्हणजे आरती मॅडम होत्या. कोणत्याही प्रकारचं अवडंबर पांडित्य न पाजळता सरळ साध्या सोप्या शब्दात साधा सोपा उपचार सांगावा तर त्यांनीच. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आयुष्यात म्हणजे आमच्या लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल करून बऱ्याच तक्रारींपासून आरोग्याच्या मुक्ती मिळवली हे मी सांगू इच्छितो. अतिशय सोप्या शब्दात समजावून आणि समोरच्याला धीर द्यावा हा त्यांचा हातखंडा. माझा एक IT मधला मित्र आणि ट्रेकिंगची प्रचंड आवड, त्याची पाठदुखी चालू झाली आणि त्याला ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलं तुम्हाला आता मोठे ट्रेक जमणार नाहीत. मी त्याला म्हटलं तू एकदा आरती मॅडमना भेट आणि मग बघ काय होतं आहे. 2 महिन्यांनी तो हिमालयात ट्रेकला गेला. हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. माझा डेंटिस्ट त्याच्या काम करण्याच्या पद्धतीप्रमाणे त्याला पाठदुखीचा त्रास चालू झाला. त्याला ऑपरेशन करायला पाहिजे असं सांगितलं आणि मग नेव मॅडमना भेटल्यानंतर विदाऊट ऑपरेशन त्याची पाठदुखी जेव्हा थांबली तेव्हा तर तो मॅडमचा फॅनच झाला. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आम्हाला बंगलोरच्या प्रशांती कुटीरमचा रस्ताही त्यांनीच दाखवला. जेव्हा माझ्या पत्नीला त्यांच्याकडे जाता येईन असं झालं तेव्हा त्यांनी माझ्या घरी येऊन मार्गदर्शन केलं. यावेळेला त्यांची स्वतःची ट्रीटमेंट चालू होती हे मला मुद्दाम आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा नेहमी हसतमुख आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेल्या देव मॅडमना मनपूर्वक श्रद्धांजली. वैद्य आरती देव यांच्या सुमधुर आवाजातील काही अविस्मरणीय गाणी. या गाण्यांच्या मैफिलीतून त्या सदैव आपल्याला भेटत राहतील. जाता जाता त्यांच्या स्वरांच्या खजिन्यातील एक अमृत भेट. पिया बिन तरसत रहू दिन रैना, पिया बिन तरसत रहू दिन रैना, पिया बिन तरसत रहू दिन रैना.
सजणदारी उभा काय आता करू सजणदारी उभा काय आता करू घर कधी आवरू मज कधी सारू सजणदारी उभा मी न केले सखी अजून वेळी फणी मी न केली सखी अजून वेणी फणी मी न पुरते मला निरखिले दर्पणी अंसडाहीन मी टाकीला अंगणी राहिले नाहणे राहिले नाहणे कुठून काजळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा मीन दुबळी कुडी अजून शृंगारली मीन सगळीच ही आसवे माळिली मीन दुबळी कुडी अजून शृंगारली मीन सगळीच ही आसवे माळिली प्राणपूजान मी अजूनही बांधिली कायदारातुनी परत मागे फिरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा बघ पुन्हा वाजली थाप दारावरी बघ पुन्हा वाजली थाप दारावरी हीच मी ऐकली जन्म जन्मांतरी तीच मी राधिका तोच हा श्रीहरी हृदय माझे कसे हृदय माझे कसे मीच हृदय धरू घर कधी आवरू मज कधी सारू सजणदारी उभा मना मनातल्या आरती देव यांना शब्द सुमनांजली. हसरा होता सदैव चेहरा ना दिले कधी दुःख कोणा. हसरा होता सदैव चेहरा ना दिले कधी दुःख कोणा. निर्मळवाणी उच्च विचार शांत त्यांचा स्वभाव होता. प्रेमान जोडली नाती सगळी अनेकांना आधार दिला. प्रेमान जोडली नाती सगळी अनेकांना आधार दिला. हळुवार घातली फुंकर वेदनेवर धन्वंतरीच्या त्या साधक होत्या. बुद्धिमत्ता, शास्त्रज्ञान, संवाद कौशल्य आणि तत्परता. बुद्धिमत्ता, शास्त्रज्ञान, संवाद कौशल्य आणि तत्परता. लाघवता अनस्वर मंजुळा
मनामनावर ठसा उमटवला. नियतीच्या खेळापुढे अनुत्तरित राहिले प्रश्न. नियतीच्या खेळापुढे अनुत्तरित राहिले प्रश्न. का प्रिय हीच व्यक्ती भगवंताला अर्ध्यातूनच जिने निरोप घ्यावा? का प्रिय हीच व्यक्ती भगवंताला अर्ध्यातूनच जिने निरोप घ्यावा? अपार वेदनेच्या पल्ल्याडही हास्य त्यांचे कायम राहिले. अपार वेदनेच्या पल्ल्याडही हास्य त्यांचे कायम राहिले. एकवटून सारी शक्ती प्रत्येक वेळी व्याधी हरवले. अखेर मुक्ती अटळ होती. अखेर मुक्ती अटळ होती. गोड जीवानं निरोप घेतला. भासत आहे अपूर्णता कायम. आठवण येते क्षणाक्षणाला. प्रवास पुढचा सुखकर होवो. मिळो त्यांच्या आत्म्यास शांती. प्रवास त्यांचा सुखकर होवो. मिळो त्यांच्या आत्म्यास शांती. मनात आमच्या अखंड तेवत राहील ज्योत आदरांजलीची. मनात आमच्या अखंड तेवत राहील ज्योत आदरांजलीची.